साठी आपण इथं मैदानावरती उपस्थित असाल तर आपल्याला ते बक्षीस देण्यात येईल. आपण इथं उपस्थित नसाल तर आपलं लकी ड्रॉ नंबर इथं ग्राह्य धरला जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे. वेदांत स्ट्रायकर विरुद्ध शावनी तनिष्का 11 तिकीट घ्यायची आहे. सामन्याला सुरुवात व्हाळ्याच्या बाजूने मारा करेल तो रोहित समोर झाले मयुरेश. पाहूया पहिला चेंडू टॅपच्या स्वरूपात चेंडू जातोय डिक्लेरेशन बॉक्स मध्ये 2 धावांकरिता. आणि पुन्हा एकदा बिनगडी बाद 2 आणि पुन्हा एकदा चेंडू डिक्लेरेशन बॉक्स मध्ये 1 धावाकरिता. धाव संख्या पोहोचली ती 3 वरती. बिनगडी बाद 3. पुण्याचा रोहित पंचांना पार करून समोर जातो महेश आणि पंचांचा वाईटचा इशारा. अगदी थांबून निर्णय देतात तो अनिकेत. धाव संख्या पोहोचली ती 4 वरती. आणि पुण्याच्या टॅपच्या स्वरूपात चेंडू जातोय डिक्लेरेशन बॉक्स मध्ये 2 धावांकरिता. मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी झाल्याच्या बाहेर राहायचा. बाहेरच्यांनी जरा उडवणी ताट ठेवा. इकडनं शेरो पटकन उडी मारता. रुपेश मुळम जरा पेवलिंगशी संपर्क साधायचा आहे. पुन्हा एकदा रोहित आणि पुन्हा एकदा तितक्याच पद्धतीने टॅप मारा. चेंडू जाते सीमारेषा पार. 2 धावांकरिता. 2 धावांच्या मदतीने संघ पोहोचतोय तो 8 वरती. पहिले षटक मार्ग साधताना रोहित याचं मला वाटतं दरम्यान शेवटचा चेंडू असावा या षटकातील. पुन्हा एकदा रोहित पंचांना पार करून समोर जाईल तो मयुरेश आणि पुन्हा एकदा टॅप. टॅबवर टॅप डिक्लेरेशन बॉक्स मध्ये 2 धावांकरिता. मला वाटतं पूर्ण पुन्हा एकदा रोहित समोर जाईल तो मयुरेश आणि पुन्हा एकदा चेंडू जातोय डिक्लेरेशन बॉक्स मध्ये 2 धावांकरिता. धाव संख्या पोहोचली ती पंचांनी आताच्या धावा घोषित करायचे आहेत. 2 धावा. 2 धावांच्या मदतीने संघ पोहोचतोय 12 वरती. बिनगडी बाद 12. आता मात्र आलाय तो दिल्ली छो समोर जाईल. वैयक्तिक पहिल्याने संघाच्या उतर दुसरा षटक घेऊन आला तो विराज मुळम. समोर जाईल दिल्ली आणि सुंदर चेंडू आणि तितकं सुंदर क्षेत्ररक्षण अमोल कडून. आणि रनआउटचा चान्स होता परंतु रनआउटचा चान्स मिस झालाय. आणि पंचांचा नोट आउटचा इशारा. एक चांगली कामगिरी या ठिकाणी. पुन्हा एकदा विराट त्याला समोर झाले मयुरेश आणि सुंदर चेंडू तटकवला. चेंडू जातो सीमारेषेत पार. खणखणी 4 आणि या 2024 चा पहिला खणखणी चौकार मयुरेशच्या बॅट मधून निघालाय. पाहूया तरी पुन्हा एकदा मयुरेश आपल्या संघाकडे पुन्हा एकदा चेंडू जातोय डिक्लेरेशन बॉक्स मध्ये 2 धावांकरिता. आणि धाव संख्या पोहोचते ती 19 वरती. खराब थोडीफार गोलंदाजी आणि खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल दत्तगुरु येलवणे संघाकडून. पुन्हा एकदा समोर जायचो मयुरेश आणि पुन्हा एकदा वर काढून मारला परंतु चेंडू माका वाटतं वायरिंग लागलो आणि चेंडू डॉट होता या ठिकाणी. धाव संख्या मात्र आहे तिथेच 19 वरती. दुसरा षटक मार्ग असताना विराजाचं त्याला सामोर जाईल मयुरेश आणि नो चेंडू मला वाटतं. आणि अतिरिक्त एकूण टोटल 3 धावा. 3 धावांच्या मदतीने संघ पोहोचतोय 22 वरती. खराब गोलंदाजी या ठिकाणी विराज मुळम याच्याकडून. पुन्हा एकदा मयुरेश आणि पुन्हा एकदा चेंडू जाता तो 50 परंतु पंचाने धावा घोषित करायचे आहेत. 2 धावांच्या मदतीने संघ पोहोचतोय 24 वरती. पुन्हा एकदा विराट त्याला सामोर जाईल मयुरेश
आणि पुन्हा एकदा पंचात गेलो परंतु दोन धावाच्या मदतीने संघ बसतोय 26 वरती. उर्वरित या षटकातील काही चेंडू बाकी. पुन्हा एकदा मयुरेश आपल्या संघासाठी किती धावांचे योगदान करतोय. पुन्हा एकदा चेंडू जातोय आणि मला वाटतं डिक्लेरेशन बॉक्स दोन धावाच्या मदतीने संघ बसतोय 28 वरती. मला वाटतं 14च्या सरासरीने चाललेला संघ. आणि आता मात्र अमोल समोर जाईल दिलीप आणि दिलीपने उडवले चेंडू. पाहूया आणि डिक्लेरेशन बॉक्स मध्ये 2 धावांकरता वारंवार टॅपचा प्रहार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आणि पुन्हा एकदा अमोल समोर जाईल तो दिलीप आणि निर्धाव चेंडू. बॅट्स आणि बॉलचा काही संबंध नाही. चेंडू जाते निर्धाव. धावसंख्या मात्र आहे तिथेच 30 वरती. पाहूया पुन्हा एकदा अमोल आणि मला वाटतं पंचांचा वाईटचा इशारा एक अवांतर आणि तटवले चेंडू परंतु उत्कृष्ट क्षेत्ररक्षण अमोलेच्याकडून आणि एक अलकुशी पुश केला होता चेंडू परंतु उत्कृष्ट क्षेत्ररक्षण रोहन याच्याकडून एक छोटी धाव तर निश्चितच पूर्ण केली आहे या ठिकाणी. आणि धावसंख्या पोहोचली ती 32 वरती. तिसरं षटक मार्गच असताना अमोल्याचं. पुन्हा एकदा अमोल पाहूया आपल्या संघासाठी किती योगदान करतो. चेंडू जातोय 2 धावांसाठी. डिक्लेरेशन बॉक्स या ठिकाणी पुन्हा एकदा आणि पंचांचा वाईटचा इशारा एक अजून एक अवांतर. धाव संख्या पोहोचली ती 35 वरती. अमोल पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा पंचांचा वाईटचा इशारा आणि लेग चेंडू अलकुचे 15 चान्स मिस झाला या ठिकाणी. एक चोरटी धाव मयुरेश आणि दिलीप याच्याकडून. दोन्ही सलामीवर मैदानात आणि दरम्यान षटक सत्य 3 षटकाच्या संघाची धावसंख्या 37. आता मात्र अंबाई गोगले टाकला ना तोपर्यंत चेंडू जाता. पंचांचा वाईटचा इशारा एक अवांतर. पुन्हा एकदा अंबाई समोर जाईल तो आणि तटवले चेंडू परंतु गच्चा क्षेत्ररक्षण अमोल्याच्याकडून चेंडू गेला तो. डिक्लेरेशन बॉक्समध्ये 2 धावांकरता. पुन्हा एकदा मैदानाला समोर जाईल तो. पंचांचा वाईटचा इशारा अजून एक अवांतर धावसंख्येमध्ये भर पडतोय तो. आणि पुन्हा एकदा तटकवला चेंडू मात्र गेलाय तो 2 धावांसाठी. मंडळाच्या स्वराला संशोधन पाहायचं आहे. तो चेंडू आणून द्यायचा आहे या ठिकाणी. पुन्हा एकदा समोर जाईल तो मयुरेश आणि एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि मला वाटतं मयुरेश गावची झालाय तो. आणि पहिला मोठा धक्का बसतो मयुरेशच्या स्वरूपात उत्कृष्ट क्षेत्ररक्षण अमोल्याच्याकडून.
पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात आणि दिलीप आणि रोहित एकाच चेंडू आडोक बघता परंतु बॉल काय हाती भेटत नाही आणि पंचांचा एक नोचा इशारा एकूण टोटल 5 धावा. धाव संख्या पोहोचली ती 48 वरती. दिलीप जरा पिसाळलं वाटतं स्वतः चौकार मारलांनी नॉन स्ट्राईक जाऊन थांबता बघूया आणि पुन्हा एकदा तडवला चेंडू आणि चेंडू मात्र केलाय तो डिक्लेरेशन बॉक्स मध्ये 2 धावांकरिता आणि पहिल्याच सामन्यामध्ये फलकावरती लाभले ते आणि पुन्हा एकदा चेंडू गेलाय तो डिक्लेरेशन बॉक्स मध्ये 2 धावांकरिता डेड बॉल वायरला चेंडू टच झालाय. शैलेश म्हणून यांच्याकडून ऑफर आली आहे दिलीप साठी एक चौकार मारला तर 50 रुपये आणि लालच बहुत बुरा होता है. पुन्हा एकदा अमय सामोर जायचो दिलीप आणि घुसवला मग वाटता 2 धावा जर भेटली. डॉट 2 धावांच्या मदतीने संघ पोहोचतोय तो 52 वरती. जिंकण्यासाठी 53 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय ते श्री दत्तगुरु 11 आणि श्रावणी कनिष्का 11 संघाचे कर्णधार तन्वी कुरे जर पुढे असतील तर पॅव्हलिन मध्ये यायचा आहे. तो एक चाचणीचा कार्यक्रम पार पाडता यायचा या ठिकाणी. सामन्याला सुरुवात पहिल्या षटक वैदिक पहिल्याने संघाच्या वतीने पहिले षटक घेऊन आले तो नितीन सामोर जाईल रोहित कोरे आणि अमोल कोरे आणि ऑफच्या दिशेने तटकावलेला चेंडू मला वाटतं पण डिसिजन द्यायचं या ठिकाणी. आणि 2 धावा फक्त आणि मला वाटतं स्वतःच्या अंगावर घेतलेला चेंडू बहुतेक चेंडूचा डिक्लेरेशन बॉक्स 2 मध्ये. पुन्हा एकदा नितीन सामोरे जाईल तो रोहित आणि तटकवलेला चेंडू आणि गच्चाळ क्षेत्ररक्षण दिलीप मुळम याच्याकडून चेंडू जातोय सीमारेषा पार 4 धावांसाठी. अंगावरती चेंडू घेऊन ठोकलाय तो रोहित याने. धाव संख्या पोहोचली ती 8 वरती. पुन्हा एकदा कल्पेश मुळम याच्या चेंडू जातोय सीमारेषा पार. धाव संख्या पोहोचली ती 12 वरती. चांगली सुंदर सुरुवात दत्तगुरु 11 संघाला आणि पुन्हा एकदा मला वाटतं मारल्याने तो आंबेडकर यांच्या इकडे गेलो हा चेंडू सगळा
पुन्हा एकदा नितीन आणि समोर जाईल रोहन आणि लेचन चढवलेला चेंडू. मला वाटतं राऊंड चान्स होता परंतु चेंडू गेलाय. एकूण डी मध्ये अशा एकूण टोटल उदावरती. वैतीत पहिल्या आणि संघाच्या वतीनं दुसरा षटक घेऊन आलाय तो दिलीप आणि नेट चेंडू. पुन्हा एकदा दिलीप आणि ऑफच्या दिशेने डिक्लेरेशन बॉक्स मध्ये एका धावाकरिता. एक धाव तर निश्चितच एका धावाच्या मदतीने संघ पोहोचतोय 15 वरती. खेळ चालू आहे ना, आवाज नाही ना. हा बोल. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात आणि पुन्हा एकदा तटकावला चेंडू गेलाय की तो 2 धावांसाठी. पुन्हा एकदा दिलीप आणि पुन्हा एकदा चेंडू. चेंडू मात्र फिरतोय. एक धाव तर निश्चितच एका धावच्या मदतीने संघ पोहोचलाय तो 18 वरती. पुन्हा एकदा दिलीप आणि पुन्हा एकदा चेंडू मिस करतोय परंतु चेंडू जातो डी मध्ये. पुन्हा एकदा हॅलो आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल प्रणव कोऱ्याच्या कडून. उत्कृष्ट गोलंदाजी केली ते दिलीप याने. आता मात्र अमोल पाहूया आणि तटकावलेले चेंडू पर चेंडू चौकार जाणार होता परंतु चेंडू मात्र गेलाय तो डी मध्ये 2 धावांकरिता. आपल्या मंडळाचे जवळचे कार्यकर्ते प्रथमेश मुळम या ठिकाणी लक्ष्मीरावची तिकीट वाटत आहे तरी सर्वांनी तिकीट घ्यायची आहेत. या ठिकाणी वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीने तिसरं षटक घेऊन येतो मयुरेश. सामोर जाईल रोहन आणि मला वाटतं तटकावलेला चेंडू बहुतेक सगळा. दुसरा धक्का बसतोय श्री दत्तगुरु दिलेवाने संघाला. आता मात्र पंकज पुन्हा एकदा मयुरेश त्याला सामोरं जाईल आणि पंचांचा वाईटचा इशारा आणि अजून एक अवंतर अशा एकूण 2 धावा. धावसंख्या पोहोचली ती 22 वरती आणि तटकवलं हातात झेल होता परंतु झेल तर काय जमलेलं दान झालाय. आणि मला वाटतं रन्स कट तेजस कोरू यांच्या निर्णयाला तो रन्स कट. पुन्हा एकदा पंकजने तटकवला चेंडू. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा मयुरेश सामोर जाईल पंकज आणि ऑफच्या दिने तटवले चेंडू 1 डी मध्ये.
पुन्हा एकदा मयुरेश त्याला सामोरे पंकज आणि ऑफच्या त्याने चढवलेला चेंडू उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि पंचांचा नोचा इशारा. मला वाटतं एक अवांतर. आणि चढवले चेंडू उत्कृष्ट क्षेत्ररक्षण नितीन याच्याकडून. मला वाटतं शैलेश मुळम वारंवार खेळून प्रोत्साहन करतो आहे. पुन्हा एकदा मयुरेश आणि लेगच्या दिला चढवले चेंडू मात्र डी मध्ये एक. प्रज्ञा आंबेडकर आणि तन्वी गोरे जर कुठे असतील तर पॅव्हलिनची संपर्क साधून उत्कृष्ट क्षेत्ररक्षण मयुरेश याच्याकडून आणि अमोलला जेल बाद करून पॅव्हलिन मध्ये पाठवतो तो. जवळ जवळ पूर्णपणे सामना किंग ऑफ आंबेडकर या संघाच्या बाजूने लागतोय. आता मात्र अमय आणि पंचांचा कोणताच निर्णय नाही या ठिकाणी. सॉरी डिक्लेअर एक तर मिळणारच आहे परंतु पुन्हा एकदा सुंदर क्षेत्ररक्षण नितीन याच्याकडून. आणि मला वाटतं ड्रायव्हर उडवलं ना आता मात्र विराज आणि लेच्या दिना चढवले चेंडू निर्धाव जातो या ठिकाणी. आणि पुन्हा एकदा मला वाटतं 5-7 चेंडू अडकलो. 2 धावा तर नक्कीच मिळतील आणि या ठिकाणी